नमस्कार सर्वांना. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचं स्थान, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, जिथे प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्तात्रयांचे पावन वास्तव लाभले आहे. येतानीच आम्हाला इथे दत्तांची पालखी भेटली आणि मग पालखीचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. बघू शकता अतिशय गर्दी वगैरे होती, बरीचशी लोकं आलेली इथे आणि नेमकी त्या दिवशी पालखीच होती. दत्त जयंती होती आणि मग पालखी होती. आम्ही पण तिथे पोहोचलेलो, दत्ताचं वगैरे दर्शन वगैरे घेतलं आणि मग पुढे निघालो, जिथे आपल्याला प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्तात्रयांचे पावन वास्तव लाभले आहे, असे हे श्री क्षेत्र नृसिंहवाडी. कृष्णामाईच्या तीरावर वसलेले हे स्थान एक फक्त मंदिर नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा, शांततेचा अनुभव आहे. या व्हिडिओतून आपण श्री दत्ताचे दर्शन, मंदिर परिसर आणि इथल्या आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेणार आहोत. चला जाऊयात. आता इथे आपण पालखीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. पालखी आलेली, खूप मस्त दर्शन झालं पालखीचं पण. आणि मग आता हळूहळू पुढे मंदिर परिसराकडे वाटचाल केली आम्ही. श्री दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा संगम. ज्ञान, वैराग्य आणि भक्तीचा मार्ग दाखवणारे श्री गुरुदेव दत्त हे कलियुगातील भक्तांचे तारणहार मानले जातात. असं म्हटलं जातं की जो भक्त श्रद्धेने इथे येतो तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. नृसिंहवाडी हे स्थान कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. इथली प्रत्येक पायरी, प्रत्येक घाट आणि प्रत्येक वारासुद्धा दिगंबरा असा जप करत असल्याचा भास होतो. पूर्वी या ठिकाणाला नरसिंहवाडी म्हणून ओळखले जात असे. आतमध्ये आल्यानंतर बघू शकता अतिशय अशी बरीचशी दुकानं आहेत. तुम्हाला काही घ्यायचं असेल, पूजेचं वगैरे साहित्य वगैरे. आपण आता मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत. बघू शकता बरीचशी इथं दुकानं वगैरे आहेत. जातानीच आपल्याला ही दुकानं वगैरे लागतात. काही भाविक दर्शन घेऊन येत आहेत, तर काही चालले आहेत. आम्ही आता चाललेलो आहोत. हे दोघं बहीण भाऊ बघा सगळंच बघत चाललेले आहेत, काय काय घ्यायचं आहे. नंतर दर्शन घेऊन आल्यानंतर मग चालले आहेत. इथे पूजेचं वगैरे सगळं सामान आपल्याला भेटतं. आपल्याला आतमध्ये पूजा करण्यासाठी जर काही घ्यायचं असेल तर ते घेऊन जाऊ शकतो जातानीच. तर चला, समोर दिसणारा हा पवित्र प्रवेशद्वार भक्तांच्या मनातील चिंता दूर करतो. गाभाऱ्यातील पुढे श्री दत्तांची मूर्ती पाहताच मन शांत होतो. डोळे आपोआप नम होतात. इथे उभं राहिलं की वेळ थांबून गेल्यासारखं वाटतं. खूप मस्त वाटतं. बाहेरच त्यांनी लिहिलेलं असतं, कमानीच्या आत चप्पल जी काही आहे आपली ती बाहेरच काढून ठेवावी. आपण ते चप्पल वगैरे बाहेर काढून ठेवायचे. आम्ही गाडी करून गेलेलो, त्यामुळे आम्ही चपला गाडीतच ठेवून दिल्या होत्या आणि मग पुढे चाललो होतो. बघू शकता अतिशय छान असं हे मंदिर परिसर पण आहे आतमध्ये बघायला. आता आपण
कृष्णा नदीकाठी इथे पोहोचलेलो होतो आणि इतकी काही गर्दी होती. दत्त जयंती होती आणि खूप गर्दी होती. त्यामुळे आमचं इथे मूक दर्शनच झालं, पण चांगलं असं दर्शन झालं. बघू शकता आम्ही इथे नंतर आता चाललेलो पुढे. नदीकाठी पाय वगैरे धुवून घेतलं, थोडं फ्रेश झालो कृष्णा नदीकाठी. कृष्णा नदी म्हणजे नुसती नदी नाही, ती इथे कृष्णामाई आहे. अनेक भक्त दर्शनाआधी या पवित्र नदीत स्नान करतात. या पाण्यात एक वेगळीच शांतता आहे, जणू सगळं दुःख वाहून जाते. आम्ही पण इथे येऊन हातपाय वगैरे धुवून घेतलं. जसं आपण बाहेरून आलेलो असतो तर मग नदीकाठी पाय वगैरे सगळं धुवून घेतलं आणि मग पुढे पुन्हा दर्शनासाठी निघालो. पुढे आता बघू शकता इतकी काही गर्दी होती ना, भरपूर. दत्त जयंती गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी इथे खरंच खूप गर्दी असते आणि नेमकीच आमचा पण असा काही योगायोगना नेमकी आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे की दत्त जयंती आहे आणि नेमकीच गुरुवार पण आलेला आहे. नेमकी आमचं योगायोगाने दत्त जयंतीच्या दिवशी इथे दर्शन झालं आणि दिगंबरा दिगंबरा या जयघोषमध्ये संपूर्ण इथला आवाज घुमत असतो. ही गर्दी नसून ही भक्तांची लाट आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात असं शांत ठिकाण मनाला खरंच खूप आधार देतं. इथे येऊन मनापासून प्रार्थना केली तर गुरुदेव नक्की ऐकतात. श्रद्धा, संयम आणि विश्वास हेच श्री दत्तांचे खरे उपदेश आहेत. रांगोळी पण छान काढलेली. पुढे आता आपल्याला इथे दर्शन घ्यायचं आहे. श्री दत्तांच्या पादुका आहेत इथे आतमध्ये. या भक्तांसाठी विशेष महत्त्वाच्या आहेत. असं मानलं जातं की पादुकांचे दर्शन घेतल्याने गुरुकृपा लाभते. जीवनातील अनेक अडचणी, मानसिक त्रास, संकट दूर होतात. लांबूनच आमचं दर्शन झालं आणि पुढे आलो. त्याच्यानंतर इथे श्री दत्त जन्मोत्सव होता, मग पाळण्याचं वगैरे दर्शन वगैरे करून घेतलं आम्ही. मनाला इतकं शांत वाटतं ना. कधीतरी असं वर्षातनं आपण एकदा तरी अशा ठिकाणी जायला पाहिजे. इथे आपण कृष्ण जन्मोत्सव होता तर मग दर्शन वगैरे करून घेतलं आणि मग पुढे आलो. बघू शकता तुम्ही सर्व कृष्णामाईच्या नदीकाठी इतकी काही गर्दी होती, तुम्ही बघू शकता. पण छान अशी सर्व सोयी वगैरे केलेली होती. ते पोलीस होते, बरेचसे रक्षक असले काही लोक वगैरे करत होते. मग त्यासोबत आम्ही थोडा वेळ त्यांच्यासोबत थोडा वेळ राहिलो.
बाहेर निघलो. पुन्हा एकदा दत्तांचं दर्शन घेतलं आणि मग मंदिर परिसरातून बाहेर निघलो. आता सगळीकडे इथे छोटे छोटे असे बॅनर वगैरे लावलेले होते आणि मग सगळे भक्त खूप असं मनामध्ये एक विचार घेऊन सर्व दर्शनासाठी चाललेले. मग आमचं दर्शन वगैरे झालं आणि मग आता आम्ही पुन्हा जाण्याच्या प्रवासासाठी निघालो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला बघताना तुमच्या मनात थोडीशीही शांतता मिळाली असेल तर समजा श्री गुरुदैव दत्तांची कृपा झाली आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तोपर्यंत तुम्ही आमचे सर्व फोटो बघून घ्या आणि कसे आलेले आहेत कमेंटद्वारे नक्की सांगा.